आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। नमस्कार, मी सागर गवळे। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी। आंबेगावातील चिंतामणी शाळेजवळील 2 रस्ता आंबेगाव पठार या ठिकाणी जातो। या रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करावं यासाठी अनेक वेळा आंदोलन करणारे प्रतीक पावन संघटनेचे विजय क्षीरसागर आज आपल्यासोबत आहे। या रस्त्याचा डीपी प्लॅन मध्ये हा रस्ता 18 मीटरचा असताना 9 मीटरचं काम कसं चालू केलं गेलं याविषयी ते आपल्याला माहिती देणार आहे। तुम्ही काय सांगाल? काम सुरू झाले, तुम्ही अनेक वेळा आंदोलनं केली होती। मुळात जनतेची फसवणूक करण्याचं काम पालिका प्रशासन करत आहे। आज जर तुम्ही बघताय चिंतामणी शाळेतला रस्ता तिथून ते साईसिद्धी चौक आणि साईसिद्धी चौक ते हायवे म्हणजे शिवसृष्टीच्या रस्त्याचा हायवे जो आहे मुंबई एक्सप्रेस, हा 18 मीटरचा रस्ता आहे। पण चिंतामणी शाळा ते आपल्या शिवसृष्टीपर्यंत किंवा हायवेपर्यंत हा 9 मीटरचाच कसा काय? हा जनतेच्या दिशाभूल करण्याचं काम चालू आहे आणि वाचवतात कोणाला आणि कोणासाठी हे काम करतात ते, हा खूप मोठा मुद्दा आहे। तसं मुळात ज्या ठिकाणी गरज आहे, ज्या ठिकाणी आज लोकांचे अपघात होतील, एखाद्याचा अपघातात जीव जाऊ नये अशासाठीचा काही जर पालिका यंत्रणा ह्याच्यावर काम करत असेल, आज काम करायची वेळ आली, त्या ठिकाणी जर 9 मीटरच्या जागी 18 मीटरचं काम करणं अपेक्षित आहे नागरिकांना, मग ही फसवणूक नक्की कोणाची करतात ते? आजच्या परिस्थितीमध्ये हा खूप असा तीव्र उतार होता। त्या असा उतरतानाही मोठ्या गाड्या ये जा करायच्या, परत आपला चढ असा खूप अनेक वेळा अपघात झाले होते। भरपूर अपघात झाले। शाळेच्या जाय करणाऱ्या महिला होत्या, लहान मुलांना ने आण करणाऱ्या होत्या, भरपूर जणांना अडचणी ह्या वारंवार येत होत्या। वारंवार या ठिकाणी कित्येक समाजसेवक असतील हे याच्यामध्ये काम करत होते, त्यांच्या लढाईला खरंच यश आहे। पण अस्तित्वामध्ये जे काम करणं अपेक्षित आहे पालिकेने, ते अपेक्षित काम त्यांच्याकडनं होत नाही आहे आणि हे कोणाच्या दबावाखाली हे 9 मीटरचं काम करतात आहेत। आणि काम करताना जर 18 मीटरचा जर रोड डीपी प्लॅन सँक्शन आहे तर 9 मीटरचाच रस्ता ते काम कसं काय करतात आहेत? 18 मीटरचा रस्ता केला आहे कोणी तर पालिकेने। मुळात जेव्हा काम केलं पाहिजे, आज त्या 18 मीटरचा मालक जर मी असेल तर मला 18 मीटरचं काम करायला कोणीच अडवलं नाही पाहिजे, जो कोणी हँडओव्हर केला पाहिजे मग मी काम चालू करणार, अशी वस्तुस्थिती आहे का? आज पालिकेचे जर अंतर्गत असे कुठले जर प्रकार घडत असतील किंवा रस्त्याचं जर काम करायचं असेल तर त्यांनी आम्हाला अपेक्षित आहे की 18 मीटरचंच काम व्हायला पाहिजे। पालिकेच्या कामावर प्रश्न उपस्थित झालेला आहे। महानगरपालिकेने स्वतः 18 मीटरचा डीपी प्लॅनमध्ये सँक्शन केलेला रस्ता असताना सुद्धा तो 9 मीटर होतोय। राहिलेले 9 मीटर कोणी स्वतःच्या स्वार्थासाठी वाचवतं असं तुम्हाला म्हणायचं? ह्याचं उत्तर नेतेच देतील, कारण वाचोवाचवी कोण करतं किंवा टाळाटाळ किंवा पळापळ हे सगळ्यांना माहिती असतं। पण आम्ही एक सामान्य नागरिक आहोत, आम्ही एक लोकांचा आवाज म्हणून प्रत्येक ठिकाणी काम करत असतो। अस्तित्वामध्ये तिथं 18 मीटरचंच काम करणं योग्य आहे आणि याचा लढा हा थांबणार नाही आहे। हे काम पूर्ण होण्याच्या आधी आम्ही संपूर्ण नागरिकांना आव्हान करणार आहे की प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक अधिकाऱ्यांचे नंबर आम्ही त्यांना देणार आहे, प्रत्येक नागरिकांनी त्यांना प्रश्न विचारायचा आहे, 9 मीटरचाच रस्त्याचं काम का? हा प्रत्येकाने प्रश्न विचारायचा आहे आणि ते सगळे अधिकारी आपल्याला बंधनकारक आहेत। आपल्याला त्यांनी समाधानकारक उत्तर नाही दिलं तर ह्याच्यावर खूप मोठं जन आंदोलन आम्ही सगळ्या नागरिकांच्या वतीने उभारणार आहोत। आपण विजय क्षीरसागर यांनी अजून एक प्रश्न उपस्थित केलेला आहे की पलीकडच्या बाजूला अभिनव शाळेच्या शेजारी जी सोसायटी आहे त्या सोसायटीच्या रस्त्याविषयी ते बोलणार आहे। काय माहिती द्याल पलीकडच्या सोसायटीच्या रस्त्याविषयी? आता तुम्ही जर बघताल तर सर्व्हिस रोडची पण कमतरता खूप आहे। म्हणजे सर्व्हिस रोड जरी असला तरी तो छोटा आहे। आता या साईडला सर्व्हिस रोड थोडासा मोठ्या प्रमाणात आहे, पलीकडचा आंबेगावात जाणारा असेल किंवा पेट्रोल पंपाला भुयारी मार्गातनं येणारा असेल तो रस्ता तुम्ही बघताल तर खूप छोटा आहे। पण अस्तित्वात तो रोड मोठा आहे। बिल्डरने जेव्हा बांधकाम केलं तर त्याचा जो पुढचा जो काही भाग होता तो शासनाला रस्ता हँडओव्हर केलेला आहे। शासनाने तो रस्ता सगळा ताब्यात घेऊन तो रस्ता लोकांसाठी हा पूर्णतः वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा, अन्यथा ते जर पत्रेशेड काढले तर त्या ठिकाणी अतिक्रमण व्हायला वेळ लागणार। आपण या रस्त्याविषयी आणखी काही नागरिकांची मतं किंवा प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। आपलं नाव काय सर? माझं नाव अमोल बडदे, सजग नागरिक म्हणून मी इथं बऱ्याच वेळा प्रश्न मांडत आलेला आहे। आंबेगाव आणि परिसरातले बरेच प्रश्न मी तुमचा काय आरोप आहे या रस्त्याविषयी? तुमचा काय आरोप आहे? माझं तर नक्की महानगरपालिकेला हेच म्हणणं आहे की पुणे महानगरपालिकेच्या अनुषंगाने एक 100 मीटर अंतरावर आता एक दत्तक योजना अंतर्गत चौक एक मोठा
कार्यक्रम झाला एक 8 दिवसापूर्वी. त्यामध्ये बरेच मान्यवर पुणे महानगरपालिकेचे बरेच होते अधिकारी. मला हा होता मुद्दा की हा 100 मीटरचा पॅच अगोदर कनेक्ट करणं शक्य होतं. तो रिसर्च समतल करणं गरजेचं होतं, उतार कमी करणं गरजेचं होतं. कारण 1 वर्षामध्ये मी पुणे महानगरपालिका PMC ॲपच्या अंतर्गत एक 7 ते 8 वेळा ह्या संदर्भात मी पाठपुरावा केला आहे. आणि महानगरपालिकेच्या मेन रस्ता विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर कळालं मला हा 18 मीटरचा रस्ता आहे. मग म्हणलं 18 मीटरचा आता रस्ता होतोय का, तर त्यांच्याकडून असं उत्तर आलं की 9 मीटरचा होतोय. तर मी म्हणलं सर 18 मीटरचं तुमचं अलोकेट असताना अलोकेशन असताना तुम्ही 9 मीटर का करताय, कारण का नाही अजून लोकांच्या जागेचे ताबे आले नाहीत. तर माझा हा प्रश्न आहे, जर त्या साईडला सुद्धा आंबेगाव गावठाण ग्रामपंचायत त्या भागामध्ये पलीकडच्या बाजूला हल्ली जागा कोणाची आहे का? गावठाण जागा आहे. गावठाण जर जागा असेल तर गावठाण जागेला महानगरपालिकाच जर मालक असेल, प्रशासन म्हणून जर त्यांचा होल्ड असेल, तर त्यांनी 18 मीटर डायरेक्टली पहिला करावं. कारण महानगरपालिकेचं अलोकेट 18 मीटरचं आहे, तर कुणाला विचारायची काय गरज मला वाटत नाही. पण जर करायची गरज असेल पलीकडे अशा कोणत्या जागा आहेत? आता पाहायला गेलं तर बरेचशा क्रीडा संकुलं काही लोकांनी थाटलेले आहेत. पण मला सांगायचं आहे 18 मीटरचं जर डिमार्केशन असेल तर त्याच्यामध्ये कुणी सांस्कृतिक हॉल या कुणी एखादं हॉटेल टाको किंवा एखाद्याचं घर बांधो, तर ते इनडायरेक्टली ते अनधिकृतच ठरणार आहे. हे सगळं जे आहे तुम्ही म्हणताय क्रीडा संकुल आहे, हे कोणाचं आहे? आंबेगाव गायरान म्हणून ती आत्तापर्यंत माझ्या ऐकण्यात आलेली आहे. आणि मी सुद्धा बऱ्याच वेळा बघितलं ते गायरान म्हणूनच बरेच लोक स्थानिक लोक म्हणत आहेत. तर गायरान म्हणजे गव्हर्नमेंटचीच जागा आहे. गव्हर्नमेंटच्या जागेचा खेळाच्या मैदानासाठी वापर प्रायव्हेटली केला जातो, त्याचं तुमचं काय म्हणणं आहे? त्याच्यावर काय म्हणणं आहे? माझं सर हेच म्हणणं आहे, रस्ता जर 18 मीटरचा गव्हर्नमेंटने जर अलोकेट केला असेल, DP केला असेल, तर त्यामध्ये हस्तक्षेप कुणाचा येता कामा नये. जर स्थानिक येत असतील तर पुणे महानगरपालिका कसूर करते काम करायला, हा माझा मुद्दा आहे. पुणे महानगरपालिकेला पाठीशी घालते असं म्हणायचं. हां, मी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मी 2 ते 3 वेळा विचारतोय, जर 18 मीटरचा असतं तर 18 मीटरचं का नाही, हा माझा प्रश्न आहे. आणि तो 18 मीटरचा सहज व्हायला पाहिजे. कुणाचा हस्तक्षेप असेल 1 किंवा 2 किंवा स्थानिकांचा, तर तो बाजूला जुगारून महानगरपालिकेने निर्भयपणे 18 मीटर रस्ता करावा. काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं या रस्त्याविषयी? तुम्हाला आश्वासनं कशी मिळाली होती? तुम्हाला अशा प्रकारे आश्वासनं मिळाली होती, आता प्रत्यक्षात काय चाललंय? साहेब, मी पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्यातून अंकुश फणसे सरपंच म्हणून या ग्रामपंचायतीचं मी 5 वर्ष कामकाज पाहिलेलं आहे. आता ह्या एरियामध्ये आमचा भोरा असू द्या, वेल्हा असू द्या, मुळशा असू द्या, हे पुणे जिल्ह्यातल्या जवळची लोक या ठिकाणी सगळे नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त या ठिकाणी स्थायिक झालेली आहेत. या ठिकाणी आम्ही आमचं गाव सोडून या ठिकाणी व्यवसायानिमित्त ज्यावेळी या ठिकाणी आलो, तर या ठिकाणच्या या लोकांनी आम्ही या ठिकाणी फ्लॅट घेताना, दुकान घेताना सांगितलं की बाबा या हायवेपासून या ठिकाणी सरळ पुढं निघणारा रस्ता हा 80 फुटी आहे. आम्ही 5-10 वर्षे पाहतोय की हा 80 फुटी रस्ता कधी होणार. हा एरिया पूर्ण सगळा एवढा लाखभर लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. त्या ठिकाणी लोक घरातून जर बाहेर निघाल तर हायवेला निघायला 15-20 मिनटं लागतात, जाताना संध्याकाळी अर्धा तास लागतो. आणि आता या ठिकाणी आम्ही काम चालू झाले, आम्ही पाहतोय तर 80 फुटी तर लांब राहिलं, हे 30 फुटी पण रस्ता नाही आहे. 1 लाख लोकसंख्या राहणाऱ्या ह्या एरियातल्या लोकांनी ह्या हायवेला बाहेर निघायचं कसं? म्हणजे लोकसंख्या जास्त आणि रस्ता रुंदी कमी आहे. खूप कमी आहे ना, खूप कमी आहे. गावामधले, आमच्या गावातले रस्ते सुद्धा याच्यापेक्षा रुंद आहेत. मी माझ्या गावामध्ये सरपंच म्हणून काम केले, गावातले रस्ते सुद्धा याच्यापेक्षा मोठे आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी एवढ्या मोठा लाख 1.5 लाख लोकसंख्या राहणाऱ्या एरियामध्ये एवढा छोटासा रस्ता, ते सुद्धा हवेला लागून. आता त्या नवले ब्रिज बसे ॲक्सिडेंट झालेत, दर महिन्याला 2-3 महिन्याला ॲक्सिडेंट होत आहेत. वर्ष 1.5 वर्षामध्ये 100-150 लोक या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊन मरण पावलेले आहेत. आणि हा हायवेला लागूनच रस्ता आहे. अरे मी तर म्हणत होतो 80 फुटापेक्षा जी लोकसंख्या पाहून या ठिकाणी 100 फुटी रस्ता झाला पाहिजे होता, तो 80 फुटा 30 फुटीवरती आणलेला आहे. अवघड आहे सगळं. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, असं माझं. मुळात ह्याच्यामध्ये आहे ना, म्हणजे मिसिंग लिंक किंवा आपला रस्ता हा नागरिकांनी सुचवावा. म्हणजे मागचे जे आयुक्त होते बरोबर ना, त्यांनी नागरिकांना आव्हान केलं होतं की त्यांनी रस्ते सुचवावे. म्हणजे वाढती लोकसंख्या, त्यांनी केलेला DP प्लॅन, आणि DP प्लॅनवर जिथे इतर रस्ते कमी आहेत, जिथे इतर रस्ते नाही आहेत, आता रस्ता समजा आता होता तर हा वाढवलाच गेला पाहिजे. आणि ह्याच्यामुळं जर समजा इथं हा जर रस्ता बंद झाला तर नागरिकांना पर्यायी रस्ता कुठला आहे? पर्यायी रस्ता एकही नाही आहे. 15-16 धनकवडी, विद्यापीठ, आंबेगाव पठार ह्या भागाला जाणारा हा एकमेव रस्ता आहे. त्याच्या पुढं कुठलाही रस्ता असा नाही आहे
की तो आंबेगाव पठार भागामध्ये जाणार आहे आणि जो जाणार आहे तो भुयारी मार्गाचा आहे. त्या ठिकाणी अक्षरशः 1-1, 1.5 तास या गाड्या जागेवर उभ्या असतात. हे काम सुरू झालेलं आहे. आंबेगाव पठारवाल्या रहिवाशांसाठी हे काम आता सोयीचं झालेलं आहे. पण तुम्हाला काय तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं? हा रस्ता मुळात सोयीचा नाहीच आहे, कारण वरून जो उतार येतो डायरेक्ट जे नवले ब्रिजला दाखवलं जातं की वरनं उतार आहे त्याच्यामुळे गाड्यांचे ब्रेक लागत नाही, सेम परिस्थिती इथं आहे. ज्यावेळेस संध्याकाळच्या टायमाला गाड्या वळतात इथं गाड्या स्लिप होऊन कितीतरी लेडीज कितीतरी वेळा घसरलेल्या आहेत, मारं लागत आहेत आणि वरनं आल्यानंतर डायरेक्ट हायवेला टच होतो हा रोड. वरून येणाऱ्या गाड्या चढायला असतात, त्यांनी गाड्या उचललेल्या असतात फास्टमध्ये. कितीतरी वेळा इथं तेही प्रकार झाले. आणि जो रस्ता तिथं बनवला खाली अंडरग्राऊंड कॉजवे, तो त्याच्याऐवजी इथं बनवायला पाहिजे होता मुळात. आणि इथून डायरेक्ट पलीकडे जाता किंवा ॲटलिस्ट तुम्ही हा चढ खोदून तुम्ही रस्ता बनवण्यापेक्षा इथून डायरेक्ट तिकडे तुम्ही उड्डाण पूल बांधून द्या ना. एक बेस्ट येतोय काहीच नाही आहे. हे चाललेलं हे 15-6 महिन्यात हे काम होईल. त्याच्यानंतर परत पहिला पाडा 55. बाकी काही होणार नाही. वेळेत काम होणार नाही असं तुम्हाला वाटतं? गॅरंटी 101%. त्याला 15 वर्षात नाही झालं, आत्ता काय होणार आहे? तुम्हाला अपेक्षा काय लवकरात लवकर काम लवकरात संपलं लवकर पाहिजे? हे काम पण संपलं पाहिजे आणि आंबेगाव पठारला आतमध्ये शिरण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी अजून एक काहीतरी पर्यायी मार्ग द्या. तुम्हाला काय वाटतं हा रस्ता पुरेसा होईल? नाही, कधीच पुरणार नाही, कारण इथं वाढती लोकसंख्या आहे आणि सगळा कामगार वर्ग जास्त इथं राहतो. सकाळी कामाला जाण्यासाठी वगैरे जवळ पडतं, हायवेला IT पार्क वगैरे कामाला आहेत लोक. रस्ता हा रुंद करणं गरजेचं आहे. मुळात रस्ता रुंद करताना आता इथं पण शिवसृष्टी झाली आहे बरोबर, ट्रॅफिक तर होत राहणार इथं. मग वर्ण शिवसृष्टीच्या मागच्या बाजूला चिंतामणीच्या इथून एक रस्ता होता आतमध्ये, तो खाली सोसायटीने तो पण एक बंद केला. त्याच्या पलीकडे चंद्रांगणमधनं रस्ता होता, त्यांनी तिथं कुलूप लावून बंद केले. त्याच्यामुळं पर्यायी मार्ग हाच ते बाहेर पडण्यासाठी. त्याला पण जर अशी परिस्थिती असेल तर रोज आता सकाळी मी बघतो स्वतः जाताना एवढंसं गेट ओपन केलं आहे त्या चंद्रांगणमध्ये. त्या गेटमधनं गाडी घालायची कशी, काढायची कशी, जाणारे पण आणि येणारे पण. करावं काय माणसाने? हा रस्ता पुरेसा नाहीच. हा कमीत कमी 70 ते 80 फूट हा हिशोब होता या रस्त्याचा. इथं 80 फूट 40 फूट पण वाटत नाही. काय सांगाल काही या रस्त्याचं तुम्हाला, या रस्त्याच्या कामाविषयी तुम्ही समाधान करत आहात? सर, हा रस्ता बघताल तुम्ही खूप अरुंद आहे. नागरिकांच्या खूप समस्या होत आहेत आणि मागच्या साईडला चिंतामणी स्कूल आहे, त्यामुळं लोकांची रेलचेल वाढलेली आहे. पालक लोक मुलांना सोडायचं आणायचं हा रस्त्यावरनं करतात, त्यामुळं जीवितहानी पण झालेली आहे. तिथं कितीतरी लोक पडलेले आहेत खाली. त्यामुळे ह्या रस्त्याचं काम जास्तीत जास्त लवकर मनावर घेऊन शासनाने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटते. समाजाने आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो आणि आपले प्रत्येकाची इच्छा असते की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. असं प्रत्येकाने जर विचार केला ह्या बाबतीत तर हे सगळ्या गोष्टी मिटतील आणि खूप सोप्या पद्धतीने काम करायला वाट मिळेल. मला असं वाटतंय 18 मीटर जो आहे तो त्या गोष्टीला न्याय मिळालाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? नाही, जो रस्ता आता करतायत तर तो टायमिंगमध्ये पूर्ण केला पाहिजे आणि जास्त रुंद पाहिजे अजूनही. म्हणजे हा रस्ता अपुरा वाटतो तुम्हाला? हा रस्ता अपुरा वाटतोय, पण याच्यापेक्षा अजून रुंदी पाहिजे त्याला. आणि जो उतार होता पहिल्यांदा त्याच्यापेक्षा तो कमी झाला पाहिजे उतार, असं पाहिजे. आणि टायमिंगमध्ये तो पूर्ण झाला पाहिजे रस्ता असं वाटतं. आपण पाहिलं की आंबेगाव पठारला जाणारा रस्त्याचं काम आता सुरू झालेलं आहे, त्याविषयी नागरिक असमाधानी आहे असं त्यांच्या बोलण्यावरून दिसतंय. मी सागर गवळी, आपण पाहता महाराष्ट्र न्यूज मराठी पुणे.